तर भोंदू अशोक खराची 7व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपली आहे। खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातला व्हीसीद्वारे नाशिक कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात गुंगीकारक औषधाचं गूढ अद्यापही कायम आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात गुंगीकारक औषधाचं गूढ अद्यापही कायमच आहे। एसआयटीला अद्याप यामधला एकही ठोस धागा मिळालेला नाही। पीडित महिलांच्या तक्रारींमध्ये गुंगीकारक द्रव देऊन शारीरिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत। खराच्या कार्यालयातून रिकामी बाटली जप्त करून सुद्धा औषध नेमकं कोणतं आहे याबाबत स्पष्टता झालेली नाही। शहरातील 2 डॉक्टरांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। फॉरेन्सिक तपास आणि रासायनिक विश्लेषणानंतर तपासाला निर्णायक यश मिळालेलं नाही। तर या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, गुंगीकारक औषध नेमकं कोणतं याचे धागेदोरे अद्यापही सापडत नाहीयेत। नेमकं यामागचं कारण काय असावं, तपास यंत्रणा नेमकं काय करतायत असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत का? नक्कीच खरं तर ह्या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर गेल्या 7 वेळा ह्या अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे। या अशोक खराच्या पोलीस कोठडीमध्ये वारंवार एकाच गोष्टींचा जी न्यायालयासमोर विचार सांगला जातो, याबद्दल बोललं जातं। हे गुंगीचं औषध आम्हाला शोधायचं आहे। नेमके गुंगीचं औषध कुठून मिळालं, कुठल्या मेडिकल मधून मिळालं, कुठल्या डॉक्टरांनी दिलं होतं का, याची चौकशी जी आहे ती करायची असल्याचं सांगण्यात येतं। कारण ह्याच गुंगीचं औषध देऊन ह्या महिलांवरती अत्याचार केल्याचं म्हटलं जातं आहे। त्यामुळे ह्या सगळ्याचा तपास करण्यासाठी आम्हाला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी जी आहे ती एसआयटी वारंवार न्यायालयाकडे करताना पाहायला मिळते। मात्र यात एवढे 7 जरी गुन्हे झालेले आहेत, वारंवार 42 दिवस झाले की हा अशोक खरात या एसआयटीच्या कोठडीमध्ये आहे, तरी देखील या एसआयटीला हे औषध नेमकी कुठून आलेलं आहे, नंतर ह्या औषध कुठल्या मेडिकलमधून घेतलं, या औषधाचं नाव काय, अजून हे एसआयटीला मिळत नाही आहे। या देखील प्रत्येक वेळी एसआयटी ह्याच औषधाचं नाव घेत एसआयटीकडे न्यायालयाकडे एसआयटी पोलीस कोठडीची मागणी करत असते। यामुळे हे नेमके औषध कुठे आहे, नेमके औषध कुठे बनवलेलं जातं का, नेमकी याचं कारण काय हे अजून एसआयटीला सापडत नाही। हे औषध जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत याचं गूढ जे आहे ते अद्यापही कायम असल्याचं समोर येताना पाहायला मिळतंय। आज पुन्हा अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहेत। यामध्ये देखील 7वा हा जो गुन्हा होता, या देखील मध्ये गुंगीचं औषध काहीतरी गोड पदार्थ देऊन ह्या महिलेवरती अत्याचार केलेला होता। ही विवाहित महिलेवरती 4 वेळा हिच्यावरती बलात्कार केलेला होता आणि त्याचबरोबर हिला दुवे मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली होती की तू जर आपल्यामधल्या काही गोष्टी बाहेर जर सांगितल्या तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी देखील धमकी देण्यात आलेली होती। याबाबतचा सगळा तपास करण्यासाठी त्याच्यामुळे हे गुंगीचं औषध नेमकं कोणतं होतं आणि या गुंगीच्या औषधाचं रहस्य नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।